Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar, MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझा क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिळकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. अमेरिका भारतावर दबाव निर्माण करण्याची एकही संधी सध्या सोडताना दिसत नाहीये. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून अमेरिकेने भारतावर तब्बल 50% टॅरिफ लावला आहे. अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफचा परिणाम हा जीडीपीवर होऊ शकतो, त्याचा निर्यातीला फटका बसू शकतो असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत होता. मात्र आता हा अंदाज साफ चुकीचा ठरताना दिसत आहे. भारताच्या निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेमध्ये भारताच्या निर्यातीमध्ये 2% अधिक वाढ झाली आहे. दरम्यान अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफचा फटका हा भारताला बसू नये यासाठी भारताकडून प्रयत्न सुरू असून अमेरिकेला पर्याय उभा केला जात आहे. याचा एक भाग म्हणून आता भारत सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. भारताच्या या निर्णयाकडे एक मास्टर स्ट्रोक म्हणून पाहण्यात येत आहे. लवकरच भारत आणि अमेरिकेमध्ये एक मोठी व्यापारी डील होण्याची शक्यता आहे. शिवाय आता भारत आणि चीनमधील जवळीक वाढताना दिसत आहे. चीन सोबत जवळीक वाढवण्यासाठी भारतानं मोठा निर्णय घेतलाय. भारताच्या नव्या धोरणामुळे आता जगभरातील चीनी नागरिकांना भारतीय दूतावासाच्या माध्यमातून पर्यटक व्हिसासाठी अर्ज करता येणार आहे. दरम्यान हा आता अमेरिकेसाठी मोठा धक्का मानला जातोय. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलीस खात्याने करडी नजर ठेवली असून कारवाई सुरू झाली आहे. कर्णकर्कश साऊंड सिस्टीम व एलईडी लावलेले 10 ट्रॅक्टर जप्त केले. 223 वाहनांना रिफ्लेक्टर लावले असून 39 ट्रॅक्टर चालकांना समज देत जागृती केली. गळीत हंगामाला प्रारंभ झाल्यापासून वाहनांचे अपघात वाढल्याचे दिसून येत आहे. हे अपघात वाढण्याची कारणे शोधली असता ऊस वाहतूक वाहनांमुळे वाढल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेतली. मुख्य रस्त्यावर कशाही पद्धतीने ट्रॅक्टर मोठ्या आवाजात गाणी वाजवत जाताना पाठीमागील वाहनाला पुढे जाऊ न देणं, रात्रीच्या वेळी एलईडी लाइटिंग लावत वाहने चालवणं असे प्रकार वाढल्याचं दिसून येत आहे. दिवसा जाताना काही त्रास नसला तरी रात्रीच्या वेळी मात्र अन्य वाहन चालकांना या ऊसवाहू ट्रॅक्टरचा प्रचंड त्रास जाणवतो. या सर्व बाबींची जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी जिल्ह्यातील 34 पोलीस ठाण्यांना कारवाईचे आदेश दिल्यापासून कारवाईला जोर आलाय. कागल तालुक्यातील कापशीहून शिंदोळी तालुका बेळगाव येथील माहेरी आलेल्या एका महिलेच्या बॅगमधील सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळवलेत. मध्यवर्ती बस स्थानकापासून शिंदोळीला जाताना ही घटना घडली असून चोरट्यांनी 18,30,000 रुपये किमतीचे दागिने पळवल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दीपाली भरत पाटील राहणार इंदिरानगर कापशी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर या गुरुवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी कापशीहून निपाणी संकेश्वर मार्गे बेळगावला आल्या. मध्यवर्ती बस स्थानकापासून बसने शिंदोळी येथील आपल्या माहेरी जाताना अज्ञातांनी त्यांच्या बॅगमधील 183 ग्रॅम सोन्याचे दागिने पळवल्याचं उघडकीस आलं. मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक HL केरूर पुढील तपास करत आहेत. या घटनेने एकच खळबळ माजलीय. रविवारी सकाळी 8:30च्या सुमारास निपाणी महामार्गावर एक भीषण अपघात घडला असून या अपघातात 3 जण गंभीर जखमी झालेत. कारचे टायर फुटल्याने नियंत्रण सुटून कार दुभाजकावर आदळल्यानं हा अपघात घडला. फैजल अहमद वय 36, शाहीर खान वय 35, अहमद खान वय 35 सर्वजण बेंगळूर येथील रहिवासी असून गंभीर जखमी झाले आहेत. अब्दुल हाजी साबमुन्नाळ वय 53 हे किरकोळ जखमी झालेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित कार मुंबईहून बेंगळूरच्या दिशेने जात असताना निपाणीजवळ अचानक कारचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार दुभाजकाला जोरदार धडकली. अपघातानंतर कारचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला. जखमींना तातडीनं उपचारासाठी रुग्णवाहिकेच्या मदतीने बेळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
निपाणी शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. येत्या 28 नोव्हेंबर रोजी बेंगळूर येथील अरण्य मैदानात होणाऱ्या आयसीडीएस सुवर्ण महोत्सव अक्क पोर्टलचे लोकार्पण आणि गृहलक्ष्मी बहुउद्देशीय सहकारी संस्थेच्या उद्घाटन समारंभासाठी राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आमंत्रण दिले. खरगे यांचे सदाशिवनगर येथील निवासस्थानी अधिकाऱ्यांसह भेट देत मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या की काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील या कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता असून या संदर्भात मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. गोरगरीब जनतेला कमी दरामध्ये उपचार मिळावेत यासाठी जिल्हा रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. या ठिकाणी मोफत उपचार मिळत असले तरी या डॉक्टरांची सुरुवातीपासूनच कमतरता जाणवू लागली आहे. हृदयरोग तज्ज्ञ, न्यूरोसर्जनसह विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे समस्या निर्माण होत आहे. या रुग्णालयात आलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी केएलई रुग्णालयातील डॉक्टरांना नियुक्त करण्यात आले तरी रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यामुळे डॉक्टरांची कायमस्वरूपी नियुक्ती करावी अशी मागणी होत आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल विभाग सुरू करण्यात आला. त्या ठिकाणी केएलई रुग्णालयातील काही डॉक्टर रुग्णांवर उपचार करत आहेत. मात्र शस्त्रक्रिया करण्यासाठी तेथून रुग्ण केएलई रुग्णालयात हलवण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना नेमकं काय करायचं हेच कळेनासं झालंय. डॉक्टरांची कायमस्वरूपी नियुक्ती करून उपचार करावेत अशी मागणी रुग्ण व त्यांचे नातेवाईक करत आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या काळामध्ये प्रत्येक वर्षी विविध वस्तूंचे प्रदर्शन भरवले जाते. त्याप्रमाणे यंदाही हस्तकला, लघु उद्योग, कुटीर उद्योग यांना प्रोत्साहन देण्यासाठी वस्तू प्रदर्शन भरवलं जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रदर्शनासाठी आवश्यक तयारी करण्याची सूचना केली. राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या वस्तू प्रदर्शनाला आवश्यक जागा व सुविधा उपलब्ध करून देण्यावर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे उपस्थित होते. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या प्रशासकीय सुधारणा विभागाच्या प्रधान सचिवांकडून तयारीचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्याशी जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन त्यांनी माहिती जाणून घेतली. सुवर्णसौधमध्ये राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 8 डिसेंबर ते 19 डिसेंबरपर्यंत भरवलं जाणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून अधिवेशन यशस्वी करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या कामांचा आढावा सचिवांकडून घेण्यात आला. अधिवेशनाच्या तयारीसाठी नेमणूक करण्यात आलेल्या 12 समिती व त्यांच्यावर सोपवण्यात आलेली कामांची जबाबदारी याबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. अधिवेशनासाठी येणाऱ्या मंत्री, आमदार तसेच अधिकाऱ्यांच्या वास्तव्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था व जेवण या संदर्भातील माहितीही बैठकीत देण्यात आली. याबरोबरच बंदोबस्तासाठी पोलीस विभागाकडून करण्यात आलेल्या नियोजनाबद्दलही सविस्तर माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली. शालेय विद्यार्थ्यांना सध्या ओढ लागली आहे ती सहलींची. परंतु सहलींसाठी सरकारी बसेस उपलब्ध होत नसल्याने शिक्षकांची तारेवरची कसरत सुरू आहे. परिवहन मंडळाच्या कार्यालयाचे शिक्षकांना उंबरठे झिजवावे लागत आहेत. सहलींसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना त्यातच बेळगावमध्ये होणाऱ्या अधिवेशनामुळे सरकारी बसेस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरवर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांची सहल काढली जाते. राज्यांतर्गत सहली काढण्यासाठी गट शिक्षणाधिकारी कार्यालयाची परवानगी घ्यावी लागते, तर राज्याबाहेरील सहलींसाठी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी घेणं गरजेचं असतं. अनेक हायस्कूल्स 3 ते 4 दिवसांच्या बाहेरील राज्यांच्या सहली काढतात. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गोवा व कर्नाटकातील पर्यटन स्थळांचा यामध्ये समावेश आहे. सहलींचे नियोजन झाल्यानंतर परिवहन मंडळाकडे बसची चौकशी करण्यासाठी गेलेल्या शिक्षकांना बसची उपलब्धता नसल्यानं माघारी फिरावं लागत आहे. देशातील कॅन्टोन्मेंट बोर्ड स्थानिक स्वराज्य संस्थेत विलीनीकरण करण्याची प्रक्रिया सुरू असताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवडणुका होणार असल्याचं वक्तव्य केलं आहे.
लखनौ कॅन्टोन्मेंट बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलताना ही माहिती उघड झाली असून 5 वर्षांनंतर आता बोर्डच्या निवडणुका होणार की बोर्ड स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विलीन होणार हा मुद्दा चर्चेला आलाय. 5 वर्षांमध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डनं दरवर्षी निवडणूक यादी अपडेट केली आहे. मध्यंतरी बोर्ड जवळच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विलीन होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. महापालिकेकडून बोर्डची माहिती मिळवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू होतं. कॅन्टोन्मेंट बोर्ड उपाध्यक्षांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका फेब्रुवारी 2015 मध्ये झाल्या होत्या. 2020 मध्ये कार्यकाळ संपल्यानंतर कालावधी प्रत्येकी 6 महिन्यांनी वाढवला गेला. त्यानंतर फेब्रुवारी 2021 मध्ये संरक्षण मंत्रालयाने सर्व बोर्ड बरखास्त केले होते. आता पुन्हा निवडणूक घेण्याची चिन्हे देश पातळीवर दिसत आहेत. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. हुक्केरी विधानसभा मतदारसंघात विविध रस्ता कामांना 15 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या रस्ता कामांना खासदार प्रियंका जारकिहोळी व आमदार निखिल कत्ती यांनी चालना दिली. शेट्टीहळ्ळी, इंचलकरंजी, संकेश्वर येथील रस्ता डांबरीकरण, बेणीवाड, गोंडवाड, बस्तवाड, सुलतानपूर, नोगनिहाळ, अवरगोळ येथील रस्ता काम व कमतनूर येथील पूल बांधकामासाठी 15 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. प्रारंभी कुदळ मारून रस्ता कामांना चालना देऊन बोलताना खासदार प्रियंका जारकिहोळी म्हणाल्या की आमदार निखिल कत्ती यांनी सुचवलेल्या कामांना पाटबंधारे खात्याच्या वतीने निधी मंजूर करण्यात आला असून नागरिकांनी ही सर्व कामे दर्जेदार करून घ्यावीत असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार निखिल कत्ती यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भाजप व काँग्रेस पक्षाचे नेते एकत्र येऊन विकास कामांना चालना दिल्याने चर्चेचा विषय ठरला. याप्रसंगी वीज संघाचे संचालक सत्यप्पा नाईक, गुरु कुलकर्णी, रवी कराळे, राजू मुन्नोळी आदी मान्यवर उपस्थित होते. राज्य सरकारने अनेक योजना जारी केल्या आहेत. त्या सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम अधिकाऱ्यांचे आहे. यामुळे योजना जनतेपर्यंत कसे पोहोचवता येतील याचे चिंतन अधिकाऱ्यांनी केले पाहिजे, जेणेकरून नागरिकांना योजनांचा लाभ घेताना आपली उन्नती साधण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी केले. ते हुक्केरी येथील पंचायत सभागृहात तालुका आयोजित तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. सदर बैठकीला विविध विभागातील तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री सतीश जारकिहोळी पुढे बोलताना म्हणाले की अनुदान व योजना आखतेवेळी काही अडचणी येतात. या अडचणी दूर करून योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य अधिकाऱ्यांचं आहे. गत महिन्यामध्ये अनुदानाचे पत्र देण्यात आले होते. त्यांची अंमलबजावणी करा असे त्यांनी सांगितले. या प्रसंगी नागरिकांच्या समस्या जाणून घेत काही समस्या तेथे सोडवल्या तर काही समस्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून सोडवाव्यात असा आदेश पालकमंत्र्यांनी दिला. देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून टेरिटोरियल आर्मी बटालियन निवडीसाठी बेळगावात दाखल झालेल्या सुमारे 800हून अधिक इच्छुक तरुणांना मदतीचा हात देण्यासाठी फेसबुक फ्रेंड सर्कल आणि यंग बेलगाम फाउंडेशनच्या सदस्यांनी एक प्रेरणादायी उपक्रम हाती घेतला. बेळगावातील सीपीएड मैदानाजवळ भरतीसाठी आलेल्या युवकांना स्वयंसेवकांकडून बिस्किटे आणि पाण्याच्या बाटल्या वितरित करण्यात आल्या. रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागांमध्ये थांबलेले तरुण त्यांची जिद्द आणि देशसेवेची तळमळ पाहून हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात ॲलन विजय मोरे, अवधूत तुडवेकर, प्रदीप झुंके, सर्वेश शिंदे, योगेश जाधव, हरीश टी, राजू टक्केकर, जोगिंदर सिंह, शशिकांत अंबेवाडीकर यांचा सहभाग होता. स्वतःहून पुढाकार घेऊन इच्छुक उमेदवारांना दिलासा देणाऱ्या या समाजसेवकांचं कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलं आहे. परतीच्या पावसामुळे भात शेतीचं काही प्रमाणात नुकसान झालं असून गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असल्यानं तालुक्यातील बळीराजा भात कापणीच्या कामामध्ये व्यस्त झाला आहे. त्यामुळे बाजारपेठे परिसरामध्ये शुकशुकाट पसरला आहे. यंदा परतीच्या पावसामुळे बहुतांश ठिकाणी भात पिकाचं नुकसान झालंय. लहरी पावसाचा भरोसा नसल्यानं बेळगाव तालुक्यामध्ये शेतकरी वर्गाची भात कापणीची लगबग सुरू झाली असून तालुक्यातील शेतकरी वर्ग भात कापणीच्या कामामध्ये मग्न झाला आहे. मात्र वाढलेल्या मजुरीचा फटका बळीराजाला बसला आहे. वाढती महागाई, खते व बी बियाणांचे वाढलेले दर यामुळे सध्याच्या काळात शेती करणं परवडणारं नाही.
मात्र अशा परिस्थितीत देखील तालुक्यातील बहुतांश शेतकरी परवडत नसली तरी शेती करतात. भात शेतीचं होणारं नुकसान वाचवण्यासाठी दिवसा कडक उन्हातही भात कापणी केली जात आहे. त्यातच भात कापणीला मजुरांची देखील कमतरता भासत आहे. बसमध्ये चढताना आणि उतरताना प्रवाशांनी स्वतःच्या अंगावर असलेल्या सोन्याच्या दागिन्यांबाबत अधिक सतर्क राहावं असं आवाहन करत बेळगाव शहरासह जिल्ह्यातील बैलहुंगल, निपाणी व सौंदत्ती भागामध्ये जागृती करण्यात आली. वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि परिवहन विभागाने संयुक्तरित्या ही मोहीम राबवली. चोरटे प्रवाशांच्या वेशातच फिरत असून गर्दीचा फायदा घेऊन सोनसाखळी, पर्स किंवा रोख रक्कम चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. खास करून बसमध्ये चढण्याच्या आणि उतरण्याच्या क्षणी होणारी गोंधळाची परिस्थिती चोरट्यांना अनुकूल ठरते. अशावेळी त्यांचे साथीदार गर्दीत मिसळून प्रवाशांच्या जवळ येतात आणि दागिने किंवा मौल्यवान वस्तू घेऊन पळ काढतात. यामुळे प्रवाशांना चोरीच्या सर्वसाधारण पद्धती, चोरट्यांनी वापरणाऱ्या युक्त्या व आवश्यक खबरदारीबाबत माहिती दिली जात आहे. जिल्हा आरोग्य खाते आणि तालुका आरोग्याधिकारी कार्यालयाच्या वतीने 24 नोव्हेंबर ते 9 डिसेंबरपर्यंत सक्रिय कुष्ठरोग रुग्ण शोध मोहीम आणि जनजागृती अभियान आयोजित करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात कुष्ठरोग बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं निदर्शनास आलंय. आरोग्य विभागाने विविध सरकारी विभागांशी समन्वय साधून कुष्ठरोगाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी तसेच बाधितांची ओळख पटवून तातडीने उपचार सुरू करण्यासाठी शाळा, कॉलेज, संघ संस्था आणि सार्वजनिक ठिकाणी जनजागृती केली जाणार आहे. त्याशिवाय आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा कार्यकर्त्या आणि स्वयंसेवक घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याची माहिती घेऊन सर्वेक्षण करणार आहेत. राज्यात मका किमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकरी निराश झाले आहेत. त्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशी विनंती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रामध्ये सिद्धरामय्या यांनी यंदाच्या खरीप हंगामामध्ये कर्नाटकात 1,794 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर मका पीक घेण्यात आले आहे. राज्यात यावेळी 54.74 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त मका उत्पादन होण्याची शक्यता आहे. सध्या बाजारपेठेमध्ये याच पिकाच्या दरामध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे समस्या आणखी जटिल बनली आहे. केंद्र सरकारने मक्यासाठी प्रति मेट्रिक टन 2,400 रुपये आधारभूत दर जाहीर केला असला तरी कर्नाटकात सध्याचा बाजारभाव मक्यासाठी प्रति टन 1,600 ते 1,800 रुपये इतका आहे. दरातील घसरणीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेत. सरकारी शाळांमधून विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, खासगी शाळांकडे पालकांचा ओढा वाढू नये या उद्देशाने सरकारने विविध उपक्रम राबवले आहेत. माध्यान्ह आहार, विद्यार्थ्यांना बूट व सॉक्स, गणवेश, पाठ्यपुस्तके मोफत देण्यात येत आहेत. सरकारच्या या प्रयत्नाला काही अंशी का असेना यश आलंय. आता विद्यार्थी व शिक्षकांची दैनंदिन हजेरी घेण्यासाठी शाळांना कृत्रिम बुद्धिमत्ता असणारी यंत्रणा बसवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. एआयमुळे प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या, त्यांची येण्या जाण्याची वेळ, शिक्षकांची हजेरी यासंबंधी माहिती शिक्षण खात्याला बेंगळुरूमध्ये बसल्या ठिकाणी मिळणार आहे. राज्य सरकारने विकसित केलेल्या एआय या यंत्रणेचा वापर करून वर्गामध्ये शिक्षक तासिका घेत असल्याचा एक ग्रुप फोटो काढल्यास क्षणातच विद्यार्थ्यांची हजेरी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या प्रक्रियेसाठी मोबाईल ॲप्लिकेशन तयार केले आहे. आता टप्प्याटप्प्याने यंत्रणा सर्वत्र राबवण्यात येणार आहे. या यंत्रणेसाठी पैसाही खर्च होणार नाही, हे विशेष. दिवाळीच्या दिवशी राजधानी नवी दिल्लीतील वायू प्रदूषणाची पातळी अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. दिल्लीकरांनी सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीकडे दुर्लक्ष करत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी केल्यामुळे हवेची गुणवत्ता गंभीर श्रेणीमध्ये नोंदवली गेली आहे. दिल्लीच्या विविध भागांमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक गंभीर श्रेणीमध्ये नोंदवला गेला. अनेक भागांमध्ये हवेची गुणवत्ता 400 पेक्षा जास्त नोंदवली गेली, तर जवळपास सर्वच भागामध्ये स्थिती गंभीर असल्याची आकडेवारी समोर आली आहे. आजही राजधानी नवी दिल्लीतील हवा अत्यंत खराब श्रेणीतच आहे. दिल्लीतील आजचा सरासरी सध्या 342 पर्यंत आहे, ज्यामुळे दिल्लीकरांना मोकळा श्वास घेणंही कठीण झालंय. बेळगाव पणजी महामार्गावरील गणेबैल येथे जुलै 2023 पासून टोल वसुली करण्यात येत आहे.
मात्र महामार्गाचे काम अपूर्ण असल्याने हा टोल नाका तत्काळ बंद करावा यासाठी बेंगळूरू उच्च न्यायालयात शिवसेनेचे कर्नाटक राज्य उपाध्यक्ष के.पी. पाटील यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी नुकतीच झाली असून आता पुढील सुनावणी 22 जानेवारीला होणार आहे. या याचिकेमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जिल्हाधिकारी आणि प्राधिकरण अधिकारी यांना प्रतिवादी करण्यात आले होते. सुनावणीबाबत संबंधितांना नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र नोव्हेंबरच्या प्रारंभी झालेल्या सुनावणीवेळी आपलं म्हणणं व स्पष्टीकरण देण्यासाठी यापैकी कोणीही उच्च न्यायालयात हजर झाले नाहीत. त्यामुळे पुढील सुनावणी 22 जानेवारी 2026 रोजी घेण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बेळगाव ते गोवा महामार्गाच्या कामात दिरंगाई केल्याबद्दल कंत्राटदाराला 3,20 लाखाचा दंड ठोठावला आहे. त्यातच सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी गैरहजर राहिल्याने हे दोन्ही मुद्दे महत्वाचे असून 22 जानेवारीच्या सुनावणीकडे खानापूर वासियांचे लक्ष लागून राहिले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.